आणि यानंतर आत्ताची एक महत्त्वाची बातमी बघूयात। कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांनी मोर्चा काढलाय। शेतकऱ्यांचा मोर्चा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचलाय आणि त्यांच्याशीच बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनासाठी या ठिकाणी मोर्चा निघालेला आहे। शेतकरी आपल्या हातामध्ये 7 बारे उतारे घेऊन या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाला समर्थन देण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या हातामध्ये 7 बारे आहेत की आम्ही 7 बारा ही आमची जमीन ह्या शक्तीपीठ महामार्गाला देण्यासाठी तयार आहे आणि सरकारने आम्हाला योग्य मोबदला द्यावा आणि मग आम्ही ही जमीन आहे ती शक्तीपीठ महामार्गासाठी द्यायला तयार आहे असं देखील म्हटलेलं आहे। काही शेतकरी आपल्या सोबत आहेत। तुम्ही ताई हातामध्ये 7 बारा घेऊन आलेला आहे, काय तुमची मागणी आहे? शक्तीपीठ होण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा, जास्त मोबदला मिळावा यासाठी आम्ही इथं हजर झालेलो आहोत। ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्याचा वापर हा कमर्शियल यूज साठी होणार आहे, त्या पद्धतीने त्यांना त्याचा मोबदला मिळावा। आमच्या गावात एकूण 47 गटधारक आहेत या शक्तीपीठ महामार्गात जाणारे, त्यापैकी 45 शेतकऱ्यांचा 7 बारा उतारा घेऊन समर्थन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। फक्त एकच मागणी काय आहे आमची, आम्हाला 5 पट मोबदला शेतकऱ्यांना मिळावा, बाजारभावाच्या 5 पट मोबदला, एवढीच आमची इच्छा आहे। शक्तीपीठ होण्यासाठी 7 बारा घेऊन आलोय आम्ही आणि आमच्या समर्थनासाठी आलोय आणि शक्तीपीठाला 5 पट भाव मिळावा यासाठी आम्ही समर्थनात इथं आलोय। तर आपण बघितलं की या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनासाठी सगळे जे शेतकरी आहेत ते हातामध्ये 7 बारा उतारे आहेत ते घेऊन आलेले आहेत आणि त्यांची मागणी आहे की आम्हाला जो मोबदला आहे तो सरकारच्या नियमानुसार मिळाला तर आम्हाला या ठिकाणी शेती देण्यासाठी कुठलीही किंवा जमीन देण्यासाठी कुठलीही आमची हरकत नाही, अशा पद्धतीची भूमिका आहे ती या शेतकऱ्यांनी घेतली आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर।